विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश क्षीरसागर 1 वर्ष आधीच विजयी झाले। आम्ही शिवाचे सैनिक वेळे करू जीवाचे राम। हिंदूंचा दैवत गणेशाच्या विसर्जनच्या मिरवणुकीमध्ये जात असताना अशा त्याचा कृत्य हा पोलीस शासनाने केलेला आहे, त्याच्याबद्दल मी यादी निषेध करतो। आणि या ठिकाणी या पोलीस प्रशासनाने आमच्या राज्य सरकार एकता ते ज्येष्ठ माणसावरती ते सहकार्यावरती विनाबंधन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापुढे अशी दाब वगैरे नाही तर आमदार रस्त्यावर उतरून कार्यकर्त्याला पाठी राहणार। याचबरोबर या ठिकाणी आमदार चंद्रकांत नरके त्यांचं सहर्ष स्वागत करूया। मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्या ठिकाणी हा या कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त शोरूम आहे। शोरूम गोडाऊन जे आहे ते 2 भगवे हमसे रक्त तड़पतो सत्य हिंद दीवाना। अरे भगवे हमसे रक्त तड़पतो सत्य हिंद दीवाना। ही टोल विरोधी कृती समिती आणि व्यापाऱ्यांची संघटना यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याच्याबद्दल मी शिवसेना भाजपा आरपीआयच्या वतीने मनपूर्वक आधी आभार व्यक्त करते। गेल्या अनेक दिवसांपासून कशा प्रकारे काय डावपेच करायचे याच्याबद्दल कोणी काय कपटनीती केली किंवा नाही केली हे पुढच्या काळात सगळ्यांना स्पष्ट होत आहे। परंतु मला असं वाटतं की त्या दिवशी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जर का प्रतिकार केला नसता, जनतेच्या सोबत ते उभे राहिले नसते तर या कोल्हापुरामध्ये अशा काही नतद्रष्ट प्रवृत्तींनी जालियनवाला बाग केली असती असं मला या ठिकाणी वाटतं। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या हितरक्षणासाठी म्हणून शिवसैनिक आणि बाकीचे लोक मध्ये पडले। त्या ठिकाणी कायद्याच्या नुसार काही विषयांच्या बद्दल अपराध झाला असेल तर तो योग्य आहे की नाही याच्याबद्दलचा फैसला हा न्यायालयात होणार आहे। परंतु मुळामध्ये न्यायदेवतेवर आमचा पूर्णपणाने विश्वास आहे। जी कलम लावली गेली ती कलम लावली जात असताना त्याच्याबद्दल आमचे निश्चितपणाने पोलिसांशी मतभेद होते। आणि ज्या वेळेला विनयभंगासारखं कलम आमदार राजेश क्षीरसागरांवर लावण्यात आलं, मला त्याला एका वाहिनीवरती तिथल्या तिथे प्रश्न विचारला, भगिनीचा असा विनयभंग आमचा शिवसैनिक करणार नाही याची मी 100% नाही। मी आबासाहेबांना असंही बोलले की आबासाहेब आपण जर का अशी लावायला लागलात कलम तर उद्या पुढच्या काळामध्ये पुरुष पोलिसांनी फक्त पुरुष आंदोलकांना पकडायचं आणि महिला पोलिसांनी फक्त महिला आंदोलकांना पकडायचं असा कायदा महाराष्ट्रात करावा लागेल। आणि तशा पद्धतीने पोलीस यंत्रणेवरती सुद्धा फार मोठं संकट उभं राहील। आणि म्हणून कुठली अतिशयोक्ती महिला महापौर वगैरे आवाहन केलं की दुकानं उघडी ठेवा, त्यांना काय माहिती की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दुकानातला माल कधीच संपलेला आहे। दुकानं उघडी ठेवली काय आणि बंद ठेवली काय काय फरक पडणार आहे? काहीच मिळणार नाहीये, हाताशी लागणार नाहीये। कांदा महाग आहे, पेट्रोल डिझेल महाग आहे, लोक दुकानात जाताना 10 वेळा विचार करतायत। आणि म्हणून त्यांनी बिचाऱ्या भगिनींनी जे आवाहन केलं त्यांचं त्यांच्यापाशी आव्हान आहे। आणि काही लोक गैरसमाजामधून सुद्धा चुकीच्या प्रवृत्तींचं अभिनंदन करतायत।
मला त्यांना सांगायचं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं मत ठेवायचा अधिकार आहे, परंतु ज्या वेळेला आझाद मैदानला महिला पोलिसांच्या अब्रूवर घाला घातला गेला त्यावेळेला त्यांच्या बाजूने उभं राहणारे जे पक्ष होते त्याच्यामध्ये शिवसेना आणि शिवसेनाच होती. आणि म्हणून आमचे कोणाशी मतभेद असतील तरी त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा येईल, त्यांच्या महिला म्हणून कुठे अप्रतिष्ठा होईल तर त्या ठिकाणी शिवसेनाच येईल हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. आणि म्हणून केवळ राजकीय विद्वेषामधून कुठेतरी गैरसमज पसरवू नका. ज्या पोलीस वर्गाने आम्हाला सहकार्य केलं आणि अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली, मला आपल्याला मुद्दाम असं सांगायचं, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्हाला मतांची आवश्यकता नाही आहे. चंद्रकांतजी पाटील यांचं लवकरच निवडणूक आहे त्यामुळे मतांची पण आवश्यकता असते, परंतु मतांच्यासाठी स्वार्थी राजकारण इथे कोणी करत नाहीये. परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने जे बदनाम करण्याचा काही लोक जे प्रयत्न करतायत त्याला मला मनापासून ही विनंती करायची आहे की हे जे आंदोलन आहे कोणाच्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी नाही, तर या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यामध्ये ज्यांना अपयश आलं त्याचा तो परिणाम आहे, ही देखील त्यातली वास्तविकता आहे. आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मला सगळेजण सांगतायत राजेशजी तुम्ही अन्न सत्याग्रह करणार आहात, इथल्या सगळ्या लोकांची इच्छा आहे की तुम्ही अजिबात अन्न सत्याग्रह करू नये. पहिलीने स्वयंपाक तयार ठेवलेला आहे. राजेश क्षीरसागर यांच्यासाठी मोर्चाला कोल्हापुरात सुरुवात झालेली आहेत. माझ्यासोबत शिवसेना नेत्या निलमताई गोरे आहेत. निलमताई, हे जे आमदारांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तर एक आपण नेते आहेत, हे लोकप्रतिनिधींवरती गुन्हा दाखल होणं असं कशा पद्धतीने वाटतं? नाही, मुळामध्ये असं आहे की गणेशोत्सव मंडळांचा जो उत्साह असतो त्याला योग्य ते विधायक वळण दिलं गेलं तर हे प्रसंगच ओढवणार नाही. आणि म्हणून याच्याबद्दल आता काय घडलं हेच न्यायालयात निर्णय होईल असं मला वाटतं. यामध्ये काही सत्ताधाऱ्यांचा हात आहे असं आपल्याला वाटतं का? असं आहे, सातत्याने होणारी जी आक्रमक आंदोलनं आहेत त्याच्यामुळे अनेक सत्ताधारी लोक शिवसेनेवर नाराज होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी या निमित्ताचं खूप मोठं भांडवल केलं. कोल्हापुरातले काही सत्ताधारी काही यांच्यासोबत काही सांगाल का की यांच्यामुळे या राजकारणामुळे काही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत? या संदर्भामध्ये ज्यावेळेला चार्जशीट दाखल होईल त्यानंतर बोलणं योग्य नाही. आत्ताही पोलिसांची भूमिका दुटप्पी आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झाला होता त्यात सुद्धा जी कलमं लावली होती आणि आता सांगतायत की एका व्यक्तीवरती तो गुन्हा, अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल आहे. ही दुटप्पी भूमिका आगामी काळात अशी राहील असं वाटतं का? याच्यावर आम्ही विधान परिषदेचं जे आणि विधिमंडळाचं अधिवेशन होईल त्यावेळेला चर्चा करू.
तर ह्या होत्या नीलमताई गोरे, ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आगामी काळात आमदारांच्या पाठीशी उभे राहणार आहे. कॅमेरामन संदीप पाटीलसह सतेज औंधकर, लाईव्ह कोल्हापूर. महाराष्ट्र धर्मवाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. मथुरे आता होऊन रे माणुसकी